अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला तर बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड बघूया आपला आजचा काय आहे. फर्स्ट वर्ड आहे फोमेंट, FOMENT. तर फोमेंटचं काय मिनिंग आहे? स्टेअर अप ट्रबल. स्टेअर अप ट्रबल म्हणजे काय होतं तर त्रास देणे किंवा भडकवणे, त्याला काय म्हटलं जातं? फोमेंट असं म्हटलं जातं. सो फोमेंट म्हणजे काय होते? त्रास देणे, त्रास वाढवणे, समस्या निर्माण करणे किंवा भडकवणे म्हणजे काय होतं? फोमेंट, FOMENT. सो सिनोनिम काय आहेत फोमेंटचे? इन्स्टिगेट, प्रोवोक आणि इन्साइट. आणि अँटोनिम्स आहेत क्वेल, सप्रेस आणि डिस्करेज. सो यूज बघूया आता फोमेंटचा कसं करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. दे वेअर अक्युज्ड ऑफ फोमेंटिंग रिबेलियन म्हणजेच त्यांच्यावर बंडखोरी भडकावण्याचा आरोप होता, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. ओके, सो दे वेअर अक्युज्ड ऑफ फोमेंटिंग रिबेलियन म्हणजे काय होते तर यांच्यावर बंडखोरी भडकवण्याचा आरोप होता. आणि यामध्ये फोमेंटिंग असं यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे फॉरबिअरन्स. फॉरबिअरन्सचं काय मिनिंग आहे तर पेशन्स, सेल्फ कंट्रोल. PATIENCE, पेशन्स. ओके, पेशन्स आणि सेल्फ कंट्रोल. सो फॉरबिअरन्स म्हणजे काय होते? पेशन्स आणि सेल्फ कंट्रोल म्हणजे धीर असणे किंवा संयम असणे, त्याला काय म्हटलं जातं? फॉरबिअरन्स. सहनशीलता असणे, कशाला पण सहन करण्याची शक्ती असणे, त्याला फॉरबिअरन्स असं म्हटलं जातं. सो फॉरबिअरन्स म्हणजे काय होते? धीर, संयम, सहनशीलता किंवा मनावरील ताबा म्हणजे काय होतं? फॉरबिअरन्स. सो सिनोनिम्स काय आहेत तर टॉलरन्स, पेशन्स आणि रिस्ट्रेंट. आणि अँटोनिम्स आहेत इम्पेशंट, इनटॉलरन्स आणि हॅस्टीनेस. ओके, सो यूज बघून घेऊया आपण फॉरबिअरन्सचा कसा करण्यात आला सेंटेन्समध्ये. शी शोड रिमार्केबल फॉरबिअरन्स म्हणजेच तिने उल्लेखनीय सहनशीलता दाखवली, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि फॉरबिअरन्स याच्यामध्ये यूज करण्यात आलेला आहे की तिची सहनशीलता, तिने उल्लेखनीय सहनशीलता दाखवलेली आहे, त्याकरता याच्यामध्ये सेंटेन्समध्ये फॉरबिअरन्सला यूज करण्यात आलेला आहे. सो नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे फॉर्ट्युइटस. ओके, FORTUITOUS, फॉर्ट्युइटस. सो याचं मिनिंग काय आहे? हॅपनिंग बाय चान्स म्हणजेच अकस्मित होत आहे काही किंवा अचानक होत आहे, त्याला काय म्हटलं जातं? फॉर्ट्युइटस. ओके, सो सिनोनिम काय आहेत एकदा आपण मराठीमध्ये बघून घेऊया. फॉर्ट्युइटस म्हणजे काय होते तर आकस्मिक किंवा दैवघटित सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो किंवा अचानक. ओके, सो त्याला काय म्हटलं जातं? फॉर्ट्युइटस. सिनोनिम्स आहेत ऍक्सिडेंटल, कोइन्सिडेंटल आणि सेरेंडिपिटियस. SERENDIPITOUS म्हणजेच काय होते? सेरेंडिपिटियस. एकदा वाचून घ्याल. हा वर्ड थोडासा नवीन आहे आणि थोडासा हार्ड सुद्धा आहे प्रोनाऊन्स करण्याकरता, पण एकदा वाचून घ्याल तुम्हाला लक्षात राहील, कारण की ही जी स्पेलिंग आहे फॉर्ट्युइटसची त्याच्याशी सिमिलर आहे थोडीशी स्पेलिंग. ओके, अँटोनिम्स काय आहेत त्याचे? प्लॅन, इंटेन्शनल आणि डेलिबरेट. आता सेंटेन्स बघून घेऊया. अ फॉर्ट्युइटस मीटिंग लीड टू न्यू अपॉर्च्युनिटीज म्हणजे एका अचानक भेटीमुळे काय झाली? नवीन संधी मिळाल्यात, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि यामध्ये फॉर्ट्युइटस असं यूज करण्यात आलेलं आहे की अचानक जी मीटिंग झालेली आहे, भेट झालेली आहे, त्यामुळे नवीन संधी मिळाल्या आहेत. नेक्स्ट वर्ड आहे फ्रॅक्शियस. FRACTIOUS. फ्रॅक्शियसचं काय मिनिंग आहे तर
इरिटेबल अँड क्वेरलसम. इरिटेबल अँड क्वेरलसम म्हणजे काय होते तर चिडचिड किंवा भांडखोर किंवा तक्रारखोर म्हणजे काय होतं फ्रॅक्शियस. सिनोनिम काय आहेत फ्रॅक्शियसचे? ग्रम्पी, इरिटेबल आणि पिविश, BEEVISH पिविश. आणि अँटोनिम आहेत ॲग्रीएबल, ॲमिएबल आणि गुड नेचर्ड. ओके, फ्रॅक्शियसचं काय आहे मीनिंग? एकतर चिडचिड असणे, भांडखोर किंवा तक्रारखोर असणे. सेंटेन्स बघून घेऊया. द फ्रॅक्शियस चाइल्ड नीडेड अ नॅप, म्हणजेच चिडचिड करणाऱ्या मुलाला झोप हवी होती, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. किंवा एक मुलगा आहे जो चिडचिड करत आहे, त्याला एक म्हणजे झोप पाहिजे आहे, त्याकरता याच्यामध्ये यूज करण्यात आलेला आहे की जो चाइल्ड आहे तो काय करत आहे, चिडचिड करत आहे, फ्रॅक्शियस आहे. ओके, नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट जो आहे तो आहे ओमनिसेंट, OMNISCIENT. ओमनिसेंट म्हणजे काय होते तर वन हू नोज एव्हरीथिंग, म्हणजे ज्याला सर्व काही माहिती आहे त्याला काय म्हटलं जातं, ओमनिसेंट असं म्हटलं जाते. म्हणजे जो काय आहे सर्वज्ञ आहे किंवा सर्वज्ञानी आहे, त्याला सगळं काही माहिती आहे. वन हू नोज एव्हरीथिंग त्याला म्हटलं जातं ओमनिसेंट. नेक्स्ट वर्ड आहे फिलॅन्थ्रोपिस्ट, PHILANTHROPIST म्हणजेच फिलॅन्थ्रोपिस्ट. फिलॅन्थ्रोपिस्टचं काय मिनिंग आहे तर अ पर्सन हू लव्स मॅनकाइंड, म्हणजे जो ज्याला लोकहित जास्त करावं वाटतं, जो व्यक्ती जो आहे तो दानशूर आहे व्यक्ती किंवा लोकहित जास्त करतो, परोपकारी जास्त आहे, त्याला काय म्हटलं जातं फिलॅन्थ्रोपिस्ट असं म्हटलं जातं. अ पर्सन हू लव्स मॅनकाइंड म्हणजे काय होतं लोकहित करता किंवा परोपकारी किंवा आपण काय म्हणू त्याला दानशूर, दानशूर व्यक्ती म्हणजे काय होतं फिलॅन्थ्रोपिस्ट. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे इररॅशनॅलिटी. इररॅशनॅलिटीची करेक्ट स्पेलिंग काय आहे तर ऑप्शन डी ही करेक्ट स्पेलिंग आहे इररॅशनॅलिटीची. IRRATIONALITY, IRRATIONALITY. इररॅशनॅलिटीची ही करेक्ट स्पेलिंग आहे. आणि इररॅशनॅलिटी म्हणजे काय होते असमंजसपणा. ओके, असमंजसपणा म्हणजे काय होते इररॅशनॅलिटी. नेक्स्ट वर्ड आहे इलॉजिकॅलिटी. तर ऑप्शन डी करेक्ट स्पेलिंग आहे इलॉजिकॅलिटीची ILLOGICALITY. इलॉजिकॅलिटी म्हणजे काय होते की जे तर्कहीन आहे. ओके, जे तर्कहीन आहे त्याला म्हटलं जातं इलॉजिकॅलिटी, इलॉजिकल. अतार्किक सुद्धा त्याला काय म्हटलं जातं इलॉजिकल, इलॉजिकॅलिटी. सो स्पेलिंग काय आहे इलॉजिकॅलिटीची ILLOGICALITY. नेक्स्ट बघूया इडियम्स अँड फ्रेजेस. इडियम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे जम्प्ड ऑन द बँड वॅगन. जम्प्ड ऑन द बँड वॅगनचं मिनिंग आहे टू फॉलो अ ट्रेंड बिकॉज इट्स पॉप्युलर, म्हणजेच एखाद्या लोकप्रिय गोष्टीमध्ये, एखाद्या लोकप्रिय गोष्टीमध्ये सामील होणे किंवा त्यात सहभागी होणे. सामील होणे आणि सहभागी होणे एकच गोष्ट आहे. ओके, सो एखाद्या लोकप्रिय गोष्टीमध्ये सामील होणे किंवा त्यात सहभागी होणे याचा अर्थ काय आहे तर जम्प्ड ऑन द बँड वॅगन, म्हणजेच टू फॉलो अ ट्रेंड बिकॉज इट्स पॉप्युलर. आता जे पॉप्युलर आहे त्यामध्ये आपण जास्त काही करणे, त्या ट्रेंडला फॉलो करणे, त्याला काय म्हटलं जातं जम्प्ड ऑन द बँड वॅगन. सो एक्झाम्पल बघून घेऊया. याचं एक्झाम्पल काय आहे पॉलिटिशियन्स ऑफन जम्प ऑन द बँड वॅगन ऑफ पॉप्युलर इश्यूज, म्हणजेच राजकारणी अनेकदा लोकप्रिय मुद्द्यांच्या गटात उडी घेतात. ओके, राजकारणी पॉलिटिशियन्स
अनेकदा लोकप्रिय मुद्द्यांच्या गटामध्ये काय घेतात, उडी घेतात. त्याला काय म्हटलं जातं, याच्यामध्ये यूज करण्यात आलेलं आहे जम्प ऑन द बँड वॅगन ऑफ पॉप्युलर इश्यूज. पॉप्युलर इश्यूज मध्ये पॉलिटिशियन्स जे आहे ते जम्प घेतात, म्हणजे जास्तीत जास्त जे लोकप्रिय आहे, जे चालू आहे, ट्रेंडमध्ये आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पॉलिटिशियन जे आहे ते जास्तीत जास्त बोलतात, त्याच्यामुळे ते न्यूजमध्ये जास्त येतात, म्हणून काय करतात ते जम्प ऑन द बँड वॅगन. तर याचा अर्थ काय आहे, एखाद्या लोकप्रिय गोष्टीमध्ये सामील होणे किंवा त्यात सहभागी होणे. नेक्स्ट आहे किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन. आता यावरनं तुम्हाला समजलंच असेल की मराठीमध्ये एक म्हण आहे, एकाच दगडात 2 पक्षी मारणे. तर त्यालाच काय म्हटलं जातं, किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन, म्हणजेच अचीव 2 गोल्स विथ 1 ऍक्शन, म्हणजेच एकच कृती करून 2 गोष्टी साध्य करणे. याला म्हटलं जातं किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन, म्हणजे एकच कृती करणे आणि त्याच्यामध्ये दोन्ही काम होईल हे बघणे किंवा साध्य करणे. त्याचाच अर्थ काय होतो, किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन, म्हणजेच एकाच दगडात 2 पक्षी मारणे. एकच कृती करून 2 गोष्टी साध्य करणे. ओके, सो एक एक्झाम्पल बघून घेऊया आपण. सायकलिंग टू वर्क लेट्स मी एक्सरसाइज अँड कम्यूट किलिंग 2 बर्ड्स विथ 1 स्टोन, म्हणजे सायकलवरून कामावर जाताना मला व्यायाम आणि प्रवास करण्याची संधी मिळाली. म्हणजेच काय झालं, त्याच्यामध्ये तिचं सायकलिंग सुद्धा झालेलं आहे, ती कामावर जात आहे तर सायकलनी, आणि तिची सायकलवरून ती कामावर सुद्धा जात आहे, व्यायाम सुद्धा झाला त्याच्यामध्ये तिचा, आणि प्रवास सुद्धा झाला. म्हणजेच काय केलं आहे तिने, किलिंग 2 बर्ड्स विथ 1 स्टोन, एकाच गोष्टीमध्ये तिने 2 गोष्टी साध्य केलेल्या आहे, एक्सरसाइज सुद्धा झालेली आणि प्रवास सुद्धा झालेला आहे. तर असं हे एक्झाम्पलचं मिनिंग आहे. आणि हे जे आहे आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस होते, वर्ड सुद्धा बघितलेले आहे, त्याचे तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा बघून घ्या. मराठीचे मिनिंग्स नोट डाऊन करत चला आणि एकदा वाचत चला. दररोज जे पण वर्ड्स आपल्या आधी झालेले आहे ते परत एकदा वाचत चला, नाहीतर मग पुढे पाठ होईल आणि मागे सपाठ होईल. म्हणजेच आधी जे होत आहे, चालू आहे, ते तुम्हाला लक्षात राहील आणि मागे जे पण वर्ड झालेले आहे तुम्ही विसरून जाल. सो परत वाचत चालत जा, त्याच्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी आणखी स्ट्रॉंग होईल. सेंटेन्स सुद्धा तयार करत चालत जा, त्यामुळे तुम्हाला सेंटेन्स कसे तयार करायचे आणि कोणत्या सेंटेन्समध्ये कोणता वर्ड फिट होतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात राहील. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.